मोहोळमधील एका जाहीर कार्यक्रमात अजिंक्य राणा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांच्यावर नाव न घेता तीव्र टीका केली। आता त्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत। त्यांच्या भाषणातील काही भागाची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे। यावर अनेकांनी धोड आला असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे। अजिंक्य राणा पाटील यांनी मोहोळमधील युथ शक्ती शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात उमेश पाटलांवर तोफ डागताना जोरदार शब्दप्रहार केला। त्यांनी अप्रत्यक्षरित्या उमेश पाटलांवर जहरी टीका केली। या भाषणाचा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। अजिंक्य राणा पाटील यांच्या धडाकेबाज भाषणानंतर अनगरकर पाटील परिवारामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झालं आहे। समर्थकांनी त्यांचं जोरदार कौतुक केलं आहे। माजी आमदार राजन पाटील यांनाही याबाबत प्रतिक्रिया द्यावी लागली। त्यांनी पोरगा कोणाचा आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे आपल्या सुपुत्राच्या आक्रमक भूमिकेचं समर्थन केल्याचं बोललं जात आहे। याआधी उमेश पाटील यांनी राजन पाटील, बाळराजे आणि अजिंक्य राणा यांच्यावर टीका केली होती। मात्र अजिंक्य राणांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। ईट का जवाब पत्थर से देणार की शांत राहणार याची उत्सुकता आहे। दरम्यान राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील संघर्ष नवीन नाही। मात्र अजिंक्य राणा पाटील यांनी थेट वाभाडे काढल्यानंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। आता उमेश पाटील यांची पुढील खेळी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।